हाय हॅलो नमस्कार. कोण म्हणतं कामं फक्त मुलीच करतात? काय तर पुढे सांगतेच तुम्हाला. इथे मला स्वयंपाकामध्ये बनवायची होती बघा वांग्याची भाजी. त्यासाठीच मी ते ग्रेव्ही रेडी करत होते. मार्केटमधून एकदम फ्रेश असे वांगे घेऊन आली होती. त्यासाठीच ग्रेव्ही रेडी करून घेतली. जिरं मोहरी चांगलं तडतूड केली. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला. याच्यामध्ये मी धनिया नाही टाकला कारण मार्केटमधून यावेळेस मी आणलाच नव्हता. ग्रेव्ही एकदम लालसर होईपर्यंत खमंग अशी खरपूस भाजून घ्यायची. एकदम त्याला तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर आपले घरगुतीच मसाले याच्यामध्ये ॲड करते मी. मसाल्यांचा जास्त काही वापर करत नाही. लाल तिखट, हळद आणि काळा मसाला आणि याच्यामध्ये अजून एक आपला गरम मसाला एवढंच मी ॲड करते, बाकी काही नाही. त्यानंतर चपात्या बनवून घ्यायच्या होत्या. पटापट अशा चपात्यासुद्धा बनवून घेतल्या. कारण मी तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं मला एव्हलिनला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. फौजींची होती नाईट ड्युटी, ते तर झोपले होते. तर त्याच्यामुळे मग मीच एव्हलिनला घेऊन जाणार होती. त्याला शाळेतसुद्धा पाठवलं नव्हतं. डॉक्टर 1 वाजता येणार होते. त्यानंतर मी चपात्या करून घेतल्या. त्यानंतर बघा एव्हलिनसुद्धा चपात्या करायला लागला. आज त्याने हट्टच केला होता की मलासुद्धा चपात्या करायच्या आहे आणि करणार कुठे तर खाली फरशीवर करणार असं सांगत होता. पण मी घर स्वच्छ आवरून घेतलं होतं, त्यामुळे त्याला किचनवर करायला बसवलं. त्यानंतर स्वयंपाक वगैरे घेतला. भांड्यांचा एवढा सगळा राडा आवडला. पूर्ण किचन वगैरे आवरून घेतलं. त्यानंतर आम्ही दोघंही निघालो होतो हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी. बाहेर निघताच उन्हाचे एवढे चटके लागत होते, पण काय करणार, हॉस्पिटल म्हटल्यावर जाणंच आहे. तर बाहेर गेलो, बस स्टॉपवर थांबलो, पण एकही बस येण्याचं काही नाव घेत नव्हतं. एव्हलिन सांगत होता मम्मी इकडनं आली, पण काहीच नाही, बस लागतच नव्हती. फायनली आम्हाला ॲटो लागला. जो काही ॲटो लागला त्याच ॲटोने आम्ही जाण्याचं ठरवलं. एका स्टॉपपर्यंत ॲटोने गेलो. तिथून दुसऱ्या स्टॉपपर्यंत जायचं होतं, त्याच्यामध्ये बस पकडली आणि तिथून हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. ते 5 मिनिटाचा रस्ता होता. तिथे आम्ही वॉकिंग करत गेलो. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेलो, रिसेप्शन वगैरे घेतलं, बिलिंग वगैरे करून घेतलं. त्यानंतर डॉक्टरला यायला तर 1 तास वेळ होता. मग काय करणार, बसलो असं खूप बोर होत होतं. एव्हलिनलासुद्धा बरं लागत नव्हतं, पण काय करणार. त्यानंतर हे रिसेप्शन फी आहे जे की स्किन स्पेशालिस्टची आहे. तर 700 रुपये पॅनलमध्ये असतानासुद्धा पण असं म्हटलं. दवाखाना वगैरे करून घेतला. त्यानंतर मेडिसिन घेतलं. एक प्लास्टिकचं शॉप लागलेलं होतं, त्याच्यामध्ये सामान घेतलं थोडंसं आणि निघालो.